यावेळेस अगदी त्याच्या विपरीत खेळून काढलाय विजय गबालेनं. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये यावेळेस चेंडू डीप मध्ये निघून चाललाय, सीमा रेषा पार. इथे मिळेल त्या ठिकाणी विजूला आणि जलालपूरला एक दमदार चौकार. 16 चेंडू आणि 22 धावा. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी बाउंड्री लागली जाती तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी इक्वेशन अगदी जवळ येताना त्या ठिकाणी जलालपूर संघासाठी दोन चेंडूमध्ये 5 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या दीपकनं. नेक्स्ट बॉलला घेऊन पूर्व तयारी. याही वेळेस क्रॉस बॅट ना, कारण जिथे क्षेत्ररक्षण सजवलं अगदी त्याच्या अगेन्स्ट वेगळ्या स्पॉटला चेंडूला पिकअप करतोय विजय. 15 चेंडू आणि 18 धावा. बघावं लागेल या क्षणाला अगदी सुरक्षित झोनला त्या ठिकाणी विजय गबाले घेऊन चाललाय यावेळेस संघाला. एक मजबूत पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलंय विजय गबालेनं. पुढे सरसावला, यावेळेस वेगाचा वापर केला दीपकनं. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर त्या ठिकाणी टप्पा ठेवला चेंडूचा आणि इथे डॉट त्या ठिकाणी मिळवला. एक डॉट तितकाच महत्वाचा राहील चान्सीसाठी, कारण जेवढे डॉट येतील तेवढं त्या ठिकाणी माइंडली प्रेशर त्या ठिकाणी. यावेळेस मात्र ज्या क्षेत्रामध्ये सातत्याने खेळण्याचा प्रयत्न अगदी तिथेच त्या ठिकाणी यशस्वी होताना विजय गबाले बघायला मिळालेत. शांताराम पाटील सर, चौकार की षटकार? 4 धावा. 13 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस बघावं लागेल अगदी बरोबरीत बॉल टू रन आणून ठेवलंय. यावेळेस बघावं लागेल मिस टाइम स्ट्रोक आहे त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेग येतो चेंडू खाली, मात्र अंदाज अनुमान पूर्णपणे क्षेत्ररक्षकाचा चुकीचा बघायला मिळालाय. फार मोठं नुकसानही नाहीये. एक धाव त्या ठिकाणी लागली जाईल धाव फलकामध्ये. 12ला त्या ठिकाणी हव्या असतील 13. 12 चेंडू आणि 13 धावा.